नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA 5th सेममध्ये भारतीय आदिवासींच्या सामाजिक समस्या यामध्ये आपण कृषी वा शेतीविषयक समस्या ज्याला आपण ॲग्रेरियन इश्यूज या संदर्भात माहिती घेणार आहोत. आता कृषी वा शेतीविषयक प्रश्न आपण जवळपास जर आपण यापूर्वी बघितलंच आहे की पूर्वीच्या स्लाईडमध्ये आपण त्यांचं एज्युकेशनल समस्या बघितली होती. आता आपण शेतीविषयक समस्या बघून राहिलेलो आहोत. आता भारताच्या विभिन्न प्रांतातील आदिवासी वेगवेगळे व्यवसाय करतात. त्यामध्ये पशुपालन, शिकार, वनसंपत्ती गोळा करणे, कलाकुसरीचे कार्य यासारखे विभिन्न व्यवसाय ते करत असले तरी पण 90% आदिवासींना कृषी क्षेत्रातूनच रोजगार मिळत असतो. हे आपण आता ती कशा पद्धतीने शेती करतात हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. आता फिरती शेती, स्थायी शेती, वनजमिनी भाडेपट्टीवर घेऊन केलेली वनशेती अशा पद्धतीचे शेतीचे प्रकार ते करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता आचार्य विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जी भूदान चळवळ आहे त्यामधून हजारो एकर जमीन शासनाजवळ जमा झाली. तसेच जमीनदारी पद्धतीच्या काही विपरीत प्रभावाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने सिलिंगचा कायदा केला होता. त्याच्या अंमलबजावणीतूनही शासनाजवळ हजारो एकर शेतजमीन जमा झाली. या जमिनीचे पुनर्वाटप करताना शासनाने भूमिहीन अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना अग्रक्रम दिला. परिणामी भूमिहीन आदिवासी भूमिधारक व भूमिमालक झाले. परंतु त्यांना जी जमीन प्राप्त झाली ती जमीन चांगली सकस किंवा उपजाऊ शेती नव्हती, तर ती एक गोटाळ बरड अशी शेती होती. आता वनशेतीसाठी शासनाकडून भाडेपट्टी तत्वावर मिळणारी जमीनही मुरमाडच आहे, ज्याच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागते. अशा जमिनीतून निघणारं उत्पन्न हे फारच कमी असतं. जवळपास 32% आदिवासी कुटुंबाच्या शेतजमिनीचा सरासरी आकार 2.4 एकरपेक्षा कमी आहे. आणि म्हणजे 10 एकरपेक्षा अधिक शेतजमीन असणारे आपल्याला संख्या जी आहे आदिवासी शेतकऱ्यांची संख्या ही 2%पेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की 10 एकर जमीन असणाऱ्यांची संख्या कमीत कमी 2%, बस इतकीच आहे. 4 सदस्यांच्या कुटुंबाचे भरणपोषण इतक्या लहान आकाराच्या शेतजमिनीतून होऊ शकत नाही. थोडक्यात आदिवासी समाजात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या एकूण भारतीय समाजाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे दारिद्र्याचं सुद्धा ते एक फार महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर आपण ईशान्य भारताच्या संदर्भात जर बघितलं तर ईशान्य भारतामध्ये अद्यापही म्हणजे फिरती शेती करण्याचीच पद्धत आहे. आता फिरती शेतीची माहिती आपण डिटेल घेऊच आहे, पण फिरती शेतीमधून उत्पन्न हे अत्यंत तुटपुंज असतं आणि शिवाय पर्यावरणाचं नुकसानही होतो. आणि आदिवासी समाजामध्ये सगळ्यात एक महत्त्वपूर्ण समस्या ती जी आहे ती म्हणजे कमी शिक्षण व निरक्षरता. हे विकास मार्गातील सगळ्यात मोठी अडचण आहे. कारण कृषी क्षेत्रातील नवीन संशोधन, कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनात वाढ करण्याचे आधुनिक मार्ग या सर्वांची ओळख होण्यासाठी औपचारिक शिक्षणाचं प्रमाण काहीतरी प्रमाण असणं आवश्यक आहे. आणि आदिवासींचे शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या आदिवासी कल्याण कार्यक्रम आणि विकास योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत न पोहोचण्याचं सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. कोणत्याही योजना असेल शासनाच्या त्या योजना काही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही आणि निरक्षरता असल्यामुळे काही त्याबद्दल ची ते माहिती घेऊ इच्छित नाहीत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आणि थोडक्यात आदिवासींच्या शेतीविषयक प्रश्नाशी एक नवीन बाजू म्हणजे आर्थिक जशी आहे तशी सामाजिक आणि सांस्कृतिक बाजूसुद्धा निगडीत आहे. आणि त्यामुळे फिरती शेती ही एक त्यांची फार मोठी समस्या आहे किंवा प्रमुख समस्या असं आपण म्हणू शकतो. आता फिरती शेतीला आपण म्हणतो शिफ्टिंग कल्टिवेशन. तर आता ही शेती जवळपास उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या पट्ट्यात येणाऱ्या अनेक देशांची समस्या आहे. म्हणजे आपण जर भारताच्या व्यतिरिक्त जर देश म्हटलं तर आपल्याला बांगलादेश, म्यानमार, भूतान इत्यादी देशामध्ये सुद्धा आपल्याला फिरती शेती अस्तित्वात आहे. आणि भारताच्या संदर्भात जर आपण माहिती घेऊ म्हटलं तर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, आसाम, तसंच ओरिसा, कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश इत्यादीमधल्या काही भागामध्ये फिरती शेती केली जाते. आणि ईशान्य भारतामध्ये तर ती एक म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. एकूण 12 घटक राज्यांच्या अर्थव्यवस्थेचाच तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि भारतात जवळपास 49,200
आदिवासी कुटुंब फिरती शेती या व्यवसायात गुंतलेली आहे असं राष्ट्रीय कृषी आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे. आता ईशान्य भारतामध्ये अनेक जमाती आहेत, जसं सेमा नागा, कोन्याक नागा, कुकी, मिकीर, मोडो. मध्य भारतामध्ये बैगा, कोरवा, खारिया, गोंड, खोंड, जंग इत्यादी जमातीचे लोक हे फिरती शेती करतात. आणि त्यामुळेच हे ईशान्य भारतामधले ह्या जवळपास सगळ्या जमाती आहेत आणि यांची जी अर्थव्यवस्था आहे ती या शेतीवरच अवलंबून आहे असं आपल्या लक्षात येतं. आता फिरती शेती कशी केली जाते हे आपण पाहूया की फिरती शेती म्हणजे नेमकं काय किंवा ती कशी केली जाते. आता फिरती शेती आता आपण थोड्या वेळेस म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी की ती उष्ण हवामान आणि पावसाचं अधिक प्रमाण व जंगलाने व्यापलेल्या डोंगराळ भागात केली जाते. आता यामध्ये काय केलं जातं की जवळपास डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये फिरत्या शेतीसाठी जंगलातील जागा निश्चित करून त्या जागेवरील जंगल साफ केले जाते. आता जागा निश्चित केली जाते म्हणजे जवळपास त्यांचा एक जो प्रमुख असतो ज्याला आपण भगत किंवा भूमक म्हणतो आपण, भूमका, हा ती जागा निश्चित करतो. आणि ती निश्चित केल्यानंतर जागा निश्चित झाल्यानंतर मग जवळपास डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत उतार असणारी जागा फिरत्या शेतीसाठी निवडली जाते. आणि मग तिथील जी जागा निवडली जाते त्यामधले सर्व वृक्ष वेली वगैरे जाळून टाकल्या जातात. मग त्या ठिकाणी एक राखेचा मोठा ढीग तयार होतो. त्या ढिगामध्ये काठीच्या सहाय्याने छिद्र तयार करतात आणि त्यात बियाणे टाकतात. आता कमी अवधीत येणारी पिकं ही प्रथम घेतली जातात आणि मग दुसरं पीक म्हणून भाताचं पीक घेतलं जातं. जवळपास तिसऱ्या वर्षी त्या जमिनीवरील राखेच्या ढिगाचे प्रमाण हे कमी झालेले असते. त्या मुरबाड जमिनीत काठीच्या सहाय्याने छिद्र पाडणे जेव्हा अशक्य होते तेव्हा मग नवीन जागा निवडली जाते. याच पद्धतीने त्याच जागेवर पुन्हा काही वर्षानंतर शेती केली जाते. म्हणजे दर 3 वर्षानंतर जागा ही बदलल्या जाते आणि जवळपास 8-10 वर्षानंतर परत पहिली जी जागा असते त्याच जागेवर परत शेती करतात. म्हणजे ती जागा ते सतत बदलत असतात म्हणून आपण त्या शेतीच्या प्रकाराला फिरती शेती असं आपण म्हणतो. आता जेव्हा लोकसंख्या वाढीचा दबाव कमी होता आणि जंगल भरपूर होते त्या काळामध्ये विशेष समस्या येत नव्हती. पण आता लोकसंख्या वाढीचा दबाव वाढला आणि फिरती शेती करण्याचा सुद्धा कालावधी हा कमी झाला. त्यामुळे कॉन्क्लीन जे एक समाजशास्त्रज्ञ आहे त्यांच्या मते फिरती शेती म्हणजे शेती करण्याची कोणतीही अशी पद्धती जिच्यामध्ये जमिनीवरील वृक्ष जाळून पिकांसाठी जागा तयार केली जाते आणि काही वर्षाच्या ठराविक कालावधीनंतर पुन्हा तीच जागा पिकांच्या लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. आता ईशान्य भारतामध्ये हा प्रकार जास्त आहे कारण डोंगराळ भाग जास्त आहे ईशान्य भारतामध्ये, त्यामुळे सपाट जमीन नाही आहे. तर ब्रिटिश शासन काळापासून सरकारचं धोरण नक्की नव्हतं की तिथे जमिनीवर मालकी हक्क कुणाचा. तर तिथे ग्रामीण भागात जमिनीवरील मालकी हक्क हे प्रथा व परंपरेनुसार निश्चित झाले आहेत. या प्रथा व परंपरा मोडून स्थानिक लोकांचा रोष ओढवून घेण्याची हिंमत ब्रिटिश शासकांनी सुद्धा केली नाही. त्यामुळे ब्रिटिश शासकांचीच आपण आजपर्यंत नक्कल करत आलेलो आहोत सगळ्याच बाबतीत. त्यामुळे त्याच्यानंतरचे आलेले जे शासक आहेत त्यांनी सुद्धा त्या फिरत्या शेतीला काहीही धक्का लागू दिलेला नाही आहे असं. त्यामुळे म्हणजे व्यक्तिगत वा वैयक्तिक मालकी असणारी शेतजमीन ही अत्यंत कमी आहे आणि समुदायाच्या मालकीची जमीन जास्त अशी स्थिती आजही आपल्याला ईशान्य भारतातील डोंगराळ भागामध्ये आपल्याला आढळते. आणि एकतर गावातील कुटुंबाची गरज आणि त्या कुटुंबात फिरती शेती करण्यासाठी उपलब्ध असणारे मनुष्यबळ या दोहोंचा विचार करून प्रत्येक कुटुंबाला फिरत्या शेतीसाठी वनजमिनीचे वाटप केले जाते. आणि आता म्हणजे फिरत्या शेतीचं ईशान्य भारतात आणि ईशान्य भारत सोडून उर्वरित भारतात काही उपप्रकार आहेत असंही BK तिवारी यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण ईशान्य भारतात मात्र आता फिरत्या शेतीमध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता ईशान्य भारत आणि मध्य भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी ही शेती केली जाते त्या ठिकाणी उष्ण हवामान आणि पावसाचं अधिक प्रमाण असल्यामुळे त्या जागेवर पुन्हा वृक्षांची वाढ होते. ईशान्य भारतामध्ये आपल्याला माहीत आहे की बांबूची हिरवेगार जंगलं भरपूर आहेत आणि ती तोडली तरी पण ती काही वर्षानंतर परत उभी राहू शकतात. पण डोंगराच्या उतरणीवरील जंगले नष्ट होतात. जे वृक्ष असतात ते वृक्ष ही परत उगवत नाहीत, बांबू जसे उगवतात तसे. त्यामुळे काय होत आहे की त्या ठिकाणची जैवविविधता नष्ट होत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे. पशुपक्ष्यांचं आश्रयस्थान नष्ट होत आहे. पर्यावरणाचं संतुलनही बिघडून राहिलेलं आहे आणि जमिनीमध्ये असणाऱ्या रासायनिक द्रव्यांच्या ऱ्हासाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं जे प्रमाण असतं ते सुद्धा
कमी झालेलं आहे. त्यामुळे काय होतं की महापुराचं प्रमाण आपल्याला आजही पाहतो, मी आसामपासून तिकडे महापुराचं प्रमाण हे अधिक आहे. आणि फिरत्या शेतीतून मिळणारं उत्पन्नही कमी असते. त्यामुळे काय झालं की जे शेतकरी हे फिरत्या शेतीवर अवलंबून आहेत त्यांच्या दारिद्र्यजन्य परिस्थितीतून त्यांची काही सुटका झालेली नाही. आणि आपण पर्यावरणाच्या दृष्टीने तर आपण पाहिलंच, तसंच आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा फार म्हणजे जे पीक येतं ते सुद्धा अत्यंत निकृष्ट पद्धतीचं असतं. ते त्यांच्या पुरतीच निर्माण होतं असं म्हणू शकतो की अधिकचं पीक आलं आणि त्याच्यानंतर त्याच्या विक्रीतून काही उत्पन्न मिळालं असे ते करू शकत नाही, कारण ते अगदी मोजकं उत्पन्न निर्माण होत असतं. आता असं असतं तरीसुद्धा या भागामध्ये म्हणजे कोणत्या ईशान्य भागामध्ये मात्र तीच शेती सद्यस्थितीतही म्हणजे आवश्यक आहे असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. एप्रिल 2006मध्ये मणिपूर राज्य सरकारने फिरत्या शेतीवर बंदी न घालण्याचं धोरण जाहीर केलं. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक बाजू पाहिली, कारण काय डोंगर भाग असल्यामुळे सपाट जमिनीवरील जशी शेती होऊ शकते त्या पद्धतीची शेती ही डोंगर उतारावर होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला पाठिंबा त्यांनी जाहीर केला. आणि डोंगर उतारावरची शेतजमीन जर नांगरली तर त्या जमिनीतील पिकांसाठीची सर्व जी पोषण मूल्य असतात, ज्याला आपण सत्व म्हणतो जमिनीमधलं, ते सर्व भरपूर पाऊस आहे तिकडे तर तो पूर्ण वाहून जाण्याची शक्यता असते. आणि डोंगराळ भागात मुरमाड जमीन असते, ती पिकांची लागवड करण्याच्या दृष्टीने फारशी सुपीक नसते. आणि डोंगराळ भागात खतांचा वापर करून पिकं घेण्यासाठी लागणारं भांडवल आणि मनुष्यबळ उपलब्ध नसतं. आणि समजा खतांचा वापर केला आहे तरी पण पाऊसच इतका असतो की ते सर्व जे काय ते वाहून जातात. त्यामुळे फिरत्या शेतीची तुलना सपाट जमिनीवरील स्थिर शेतीशी केली की फिरत्या शेतीची नकारात्मकता आपल्याला नकारात्मक बाजू म्हणजे सर्व तोटेच लक्षात येतात. आणि डोंगर भागावरच्या शेतीच्या बाबतीत जर तुलना केली तर फिरती शेती योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे फिरती शेती आणि सपाट शेतीची आपण तुलना होऊ शकत नाही त्या भागामध्ये, आपल्याला असं दिसतं. आणि जवळपास 91% लोक हे तेथील कृषी क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि 1% लोक हे वनक्षेत्रात रोजगार प्राप्त करीत. आपल्याला अल्पभूधारक आदिवासी आणि शेतमजूर याची माहिती आपल्याला घेताना असं लक्षात येतं. आणि एक भाग आपला थोडंसं राहून गेला, ते म्हणजे फिरती शेती करणाऱ्यावर निर्बंध लादलं तर आदिवासींमध्ये असंतोष वाढतो आणि त्यांच्या दारिद्र्यजन्य स्थितीत आणखी भर पडते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या काही श्रद्धा आणि विश्वास आहेत की बा जमिनीमध्ये जर नांगर आपण तिथे नांगरणी केली तर भूमातेच्या छातीवर तुम्ही चिरफाड केली असं होतं. तेव्हा त्यांना त्यांच्या पूर्वजांना पृथ्वी देवतेने सांगितलं स्वप्नात येऊन की अन्य लोकांप्रमाणे नांगरटी करून तुम्हाला त्रास देऊ नको, असा त्यांचा एक धार्मिक विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्यावर ती सक्ती केली जात नाही. त्यामुळे ऑक्टोबर 2008मध्ये फिरती शेती व प्रादेशिक धोरण या विषयावर ईशान्य भारतात झालेल्या चर्चासत्रात फिरत्या शेतीची सकारात्मक बाजू स्पष्ट करण्यावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केलं. आता आपण त्याच्यामध्ये आत्ताच बघितलं की 91% लोक हे कृषी क्षेत्रात व 1% लोक वनक्षेत्रात रोजगार प्राप्त करीत आहेत. म्हणजे हे आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये लक्षात आलेलं आहे. आता अलीकडच्या काळात शासनाच्या योजनाबद्ध प्रयत्नामुळे काही आदिवासी लोकांनी फिरत्या शेतीपट्टीचा मात्र त्याग करून स्थायी शेती पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. पण जिथे सपाट जमीन आहे त्याच ठिकाणी हे शक्य झालेलं आहे. जिथे डोंगरावरील शेती आहे किंवा डोंगरी भाग आहे त्या ठिकाणी मात्र फिरती शेतीच आहे. तर आता बहुतांश जे आहे की म्हणजे स्थायी शेतीचा प्रकार हा वाढलेला आहे. भिल्ल, मुंडा, संथाल, गोंड, नागा, मिझो, कुरकू, कोलाम, ठाकूर अशा अनेक जमातींचा स्थायी शेती हा परंपरागत स्वरूपाचा व्यवसाय झालेला आहे. आता थारू जमातीचे लोक तर त्यामध्ये बरेच प्रगत झाले. ते आता नवीन बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींचा उपयोग करण्यास ते शिकले आहे. प्रामुख्याने आदिवासी आणि गैर आदिवासी अशी संमिश्र वस्ती असणाऱ्या खेड्यांमधील आदिवासी हे गैरआदिवासी लोकांप्रमाणेच बैल, ट्रॅक्टर यांचा शेतीमध्ये उपयोग करण्यास म्हणजे प्रगत पद्धतीने शेती करण्यास शिकले आहे. पण यांचं प्रमाण हे अतिशय कमी आहे असं म्हणू. कारण काय मुळात आदिवासीमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तेवढा ते वापर जास्त करू शकत नाही. हे प्रमाण हे अतिशय कमी आहे. आता यामध्ये आपण जर बघितलं तर दर हजारी लोकांमध्ये कृषी व्यवसाय करणारे जवळपास 370
आपण हजारी लोकांमध्ये बघतो आहे, तर 370 प्रमाण ते. तर गैरकृषी व्यवसाय करणारे 70 आणि शेतमजूर 334 आणि गैर शेतमजूर 131 आणि अन्य 95 असं आपण त्याची आकडेवारी काढू शकतो. म्हणजे दर हजारामध्ये किती लोक कुठल्या कुठल्या व्यवसायात आहे हे आपल्याला यावरून लक्षात येतं. आता यानंतर जर आपण बघितलं तर अल्पभूधारक आदिवासी. आता स्वतःच्या मालकीची जमीन असणारा आदिवासी शेतकरी हा स्वयंरोजगार या प्रकारामध्ये गणला जातो. आदिवासी समाजात काही आदिवासी शेती जमिनीचे मालक असले तरी त्यांची संख्या फारच कमी आहे. आपण पाहिलं आधी 2% आदिवासी जे आहेत ज्यांच्यापेक्षा 10 एकरपेक्षा जास्त आहे जमीन. 10 एकर आहे म्हटलं तर त्याच्या म्हणजे त्यावरून कल्पना करता येते की आपल्याला 1 एकर 2 एकर 3 एकरवाले जमीन असणारे लोक जास्त आहेत, अल्पभूधारक ज्याला आपण म्हणतो. आता आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे आदिवासी आहेत ते जवळपास ते भूमिहीनच आहेत, म्हणजे ते शेतमजूर आहेत. आता गैर आदिवासी लोकांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना आर्थिक व्यवहारामध्ये अनेकदा फसवलेलं आहे. म्हणजे आपण त्यांच्यात दारिद्र्य जे निर्माण झालं ते म्हणजे आपले ठेकेदार वगैरे सगळे लोक तिथे जायचे आणि त्यानंतर त्यांची लुबाडणूक करायची आर्थिक वगैरे अनेक पद्धतीने. आपण अजून पुढच्या समस्या जेव्हा बघू तेव्हा त्या अनुषंगाने माहिती घेऊ. पण आता आपण शेतीच्या संदर्भात पाहतो तर सगळ्यात मोठी फसवणूक अशी की त्यांचं नावाने जी जमीन आहे, ब्रिटिश शासन काळामध्ये जी जमीनदार पद्धती सुरू झाली होती तर त्यावेळेस शेतकरी आदिवासींचं शोषण मोठ्या प्रमाणात करत होते. मग नंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मात्र म्हणजे ते अजून जंगलाकडे दुर्गम भागाकडे ढकलल्या गेले ते आदिवासी. आणि मग त्या म्हणजे ते लोक भूमिहीन होऊ नये म्हणून मग त्यांची जमीन हे गैर आदिवासी लोकांनी विकत घेण्यावर बंदी आणणारा कायदा हा स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने केला. पण तो कायदा येईपर्यंत म्हणजे बरेच आदिवासी हे भूमिहीन होऊन गेले होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा कायदा फार उशिरा आला, तोपर्यंत त्यांचं जेवढं शोषण व्हायचं तेवढं होऊन गेलं अगदी. आता दुर्गम भागात शेतजमिनीच्या मालकी हक्काबाबत आदिवासींचं आर्थिक शोषण हे तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेलं आहे. म्हणजे अत्यंत जे दुर्गम भागात आतापर्यंत लोक पोहोचले नाही, पण जे थोडंसं जंगलाला लागूनचे जे आदिवासी आहेत आणि त्यांची शेतजमीन आहे ती मात्र आपल्या सावकार वगैरे लोकांनी हडप केली असं म्हणायला हरकत नाही. आणि दुर्गम भागात सुपीक जमिनीपेक्षा मुरमाड जमिनीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कितीही काही केलं तरी पण दर एकरी उत्पादन हे त्यांचं कमीच असतं. आणि त्यामुळे आणि शिवाय दुर्गम भागातील आदिवासी हे म्हणजे अधिकाधिक अलिप्त राहतात. त्यांना आपल्या लोकांचा सहवास हा नकोच असतो. त्यामुळे सुद्धा जे आहे की त्यांना आधुनिक शेती कशी करायची किंवा त्यांच्यासाठीच्या योजना कोणत्या आहेत याची कुठलीही माहिती त्यांना नाही आहे असं आपण म्हणू शकतो. एक तर त्याच्यापूर्वीच आपण बघितलं होतं की निरक्षरता हे एक सगळ्यात मोठं त्यांच्या विकासामधला अडथळा आहे. दारिद्र्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असणारं भांडवल ते उभं करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये ही म्हणजे अत्यंत दारिद्र्य गरिबी अशी आर्थिक स्थिती त्यांची आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकंदरीत भारतात स्थलांतरित शेती करणाऱ्या आदिवासींपेक्षा स्थायी शेती करणाऱ्या आदिवासींची एकूण संख्या जास्त आहे. फिरती शेती करणाऱ्यांच्या तुलनेत स्थायी शेती करणाऱ्यांचं आर्थिक जीवन आहे ते स्थिर आणि समृद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे स्थायी शेती करणाऱ्या आदिवासींच्या शेतजमिनीचा आकार छोटा आहे, पण तरी त्यातून त्यांना त्यांच्या पुरतीचं उत्पन्न मिळतं जे फिरत्या शेतीतून सुद्धा मिळत नाही. तरीसुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची समस्या काही पूर्णतः म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलाच नाही आहे. कारण काय, कनिष्ठ प्रतीची त्यांना शेतजमीन दिल्या गेलेली आहे. त्यांची चांगली शेतजमीन ही आपल्या लोकांनी लुबाडलेली आहे. नंतर पिकांच्या मशागतीसाठी आवश्यक असणारा भांडवलाचा अभाव आहे. नंतर निसर्गाची अवकृपा तर असतेच. त्यानंतर मेन म्हणजे रासायनिक खतं किंवा नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान कसं वापरायचं काय या सगळ्या गोष्टींची वानवाच आहे, अभाव आहे. नॉलेज माहितीचा अभाव असल्यामुळे अद्याप त्यांची दारिद्र्यातून मुक्तता झाली नसल्याचंच आपल्याला दिसून येतं. आणि विशेष म्हणजे अनेक कृषी विकास योजना ज्या आहेत त्यापासून ते वंचितच राहतात. आणि ग्रामीण भागातील सधन शेतकऱ्यांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांची अत्यंत कमी संख्या हाच या संदर्भातील पुरावा आपण असं म्हणू शकतो. थोडक्यात म्हणजे स्थायी शेती या शेतीच्या प्रकारातून निर्माण होणारी आर्थिक समृद्धता ही केवळ अस्थायी प्रकारातील आर्थिक स्थितीशी सापेक्ष आहे
म्हणजे त्यांच्याशी आपण जर स्थायी शेती फिरत्या शेतीशी तुलना केली तर ते थोड्या प्रमाणात समृद्ध आहे. नाहीतर आपल्याला दिसतं की आदिवासी हा या अनुषंगाने सुद्धा शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा समस्या निर्माण असल्यामुळे हा दरिद्रीच आहे हे आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रो, मला असं वाटतं की हा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे.